नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। 2 तारखेला कोरेगाव या ठिकाणी एक मैदान पार पडणार आहे आणि हे मैदान हिंदकेसरीचं मैदान आहे, त्यामुळे या मैदानाला एक विशेष महत्त्व आहे। त्यामुळे प्रत्येक बैलगाडा मालक या मैदानामध्ये आपला बैल हा हिंदकेसरी व्हावा यासाठी धडपडत असतो। मात्र जे काही छोटे बैलगाडा मालक आहेत ते देखील या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे प्रयत्न करत असतात। त्यामुळे रोजही मैदान हे महाराष्ट्रभर होत असले तरी या हिंदकेसरी मैदानाला एक वेगळा मान आणि त्याचा एक वेगळा सन्मान आहे। यामुळे अनेक ठिकाणी अनेक वेगळे पैरेही केले जातात आणि त्या संदर्भातच एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच मोठी माहिती समोर येत आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मात्र आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, गेल्या मागच्या महिन्यामध्ये मथुर आणि बकासूर सोबत पळाले होते, मात्र दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला आणि हा पराभवाचं कारण होतं म्हणजे अनेक प्रकारे अनेक जणांनी अशा कमेंट केल्या की जो काही ड्रायव्हर बकासूर आणि मथुरच्या गाडीवरती बसलेला होता त्यांची थोडीफार चूक होती किंवा त्यांनी ज्या प्रकारे शेवटच्या घटकाला बकासूर आणि मथुरला एक शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पळवायला पाहिजे होतं तसं त्यांनी केलं नाही, त्यामुळे त्यांचा पराभव झाला अशी देखील अनेक जणांनी कमेंटद्वारे व्हिडिओ खाली कमेंट केलेल्या होत्या। आता यावरच काही पर्याय निघू शकतो का? खरं तर कोरेगावच्या मैदानामध्ये बकासूर आणि मथुर हे सोबत पळतील का हे अजूनही निश्चित नाही आणि जर तशा प्रकारे जर ते थेट मैदानामध्ये दिसले आणि सोबत जर पळाले तर त्यांच्या गाडीवरती विठ्ठलनाथ ड्रायव्हर हे असतील का आणि ते जर असतील तर त्यांच्यासोबत काही संपर्क झालेला आहे का, या सर्व शक्यता आहेत। मात्र असं होऊ शकतं का किंवा नाही ते आता 2 तारखेला मैदानात दिसेल। मात्र आपल्याला याबाबत काही संभावना वाटते का की मथुर आणि बकासूर सोबत पळतील आणि त्यांच्या गाडीवरती आपल्याला विठ्ठलनाथ ड्रायव्हर हे दिसतील? तर बघूयात नेमकं काय होतं आणि अशा प्रकारची शक्यता जरी असली आणि खऱ्यामध्ये तसं काही होतं का याविषयी आपण बघूयात आता काय होतं। तर कारण बकासूरला देखील एक मोठा कमबॅक करायचा आहे आणि मथुर, बकासूर आणि विठ्ठलनाथ हे एक वेगळं समीकरण बनतं का, तर आता आपल्याला ते 2 तारखेच्या मैदानामध्ये कळेल। मात्र या व्हिडिओविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असं काही होईल का याविषयी देखील तुम्ही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।